कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरीवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवीवर हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम जय जय राम एका साह्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता जाणे कैसे तरी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता
अवघे धन्य होवो आता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता कोण जाणे कैसे करी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता तुका म्हणे अवघे जोडी ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची तुका म्हणे पुढे आवडी चरणाची ते आवडी चरणाची ते आवडी चरणाची जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता कोण जाणे कैसा वरी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता विठोबा रखुमाई जय जय रघुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रघुमाई 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 विठोबा रखुमाई रघुमाई एक सायक एक
पुढे
एक एका सह्य करू, एक एका सह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकारो व्रतमनमान, पाण्डुरङ्गकारो व्रतमनमान. हे पाण्डुरङ्गकारो व्रतमनमान, पाण्डुरङ्गकारो व्रतमनमनमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताची. हे दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कधी कवितारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कवितारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगाकरू रथमानमान, दुसरे चरण संताचिया, संताचिया, संता. हे पांडुरंगा. एक एका सह्य करू, एक एका सह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. उभं राहून भजनी मंडळ वैतागलेलं नाहीये.
आणि वैतागलेलं जर असतं तर त्यांच्या गायनातून ते निष्पन्न देखील झालं असतं. पण ज्या पद्धतीने ते गाताय, वादक ज्या पद्धतीने वाजवताय, त्या आरती ही सगळी मंडळी गंगागिरी महाराज फडाची आहे हे शोभतय. मग आता भजनी मंडळ उभं राहून जर वैतागलेलं नाहीये तर तुम्हाला आम्हाला खाली बसून वैतागायचं काही कारण नाही. आणि अभंग पण काय, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. हिंदुस्थानाच्या इतिहासात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसली होती आणि चपला शिवण्याचं काम करत होती. आता चपला शिवणं तसं काही चांगलं काम नाहीये. तुम्ही म्हणाला असं काम म्हणतोय, तर आपण बघा, जगातली सगळ्यात खालच्या दर्जाची वस्तू जर कुठली आहे तर चप्पलच आहे. एखाद्याचा जर अपमान करायचा असला तर त्याला कशाचा हार घालतात? चपलीचा. फुलांचा किती भारी हार घेतला ना, 1000-1500 रुपयात पाहिजे तसा हार भेटतो. पण चपलाचा हार करायला सुद्धा पैसे जास्त लागतात. सगळ्या चपला जर ब्रँडेड असल्या वुडलँडच्या तर ज्याला घातलंय ते लखपती व्हायला बसलं. स्वस्त राहिलं काय चपला तरी. पण कुठला कीर्तनकार तुम्हाला म्हणणार नाही रोजच काय फुलाचे हार आणता, उद्या जरा मला एक चपलाचा हार बनवा, माझ्या चपला जुन्या झाल्या, नाही म्हणणार. कारण त्या वस्तूची ती पात्रता आहे. दोन माणसं आपापसात जर भांडत असली, हा त्याला भांडतोय, तो याला भांडतोय, हा त्याला भांडतोय, तो याला भांडतोय, समोरचा माणूस गप्पच बसायला तयार नाही, मग अलीकडचा माणूस एका वाक्याचा प्रयोग करतो, आता तू गप नाही तर मी चप्पल काढीन. आणि चप्पल काढीन म्हटल्यावर मग मात्र समोरच्या माणसाची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि दुसऱ्या दिवशी तो गावभर सांगत फिरतो, मरल पण त्याचं तोंड पुन्हा आयुष्यात पाहणार नाही. का? मला काल तो चप्पल काढीन म्हटला. लय लागती का चप्पल? तुम्ही ऑब्झर्वेशन करा, नवरा सुद्धा दारू पिऊन आल्यावर बायको काठीने मारू शकत नाही का? ती काठीने मारू शकते, पण ती काठीने नाही ना मारी, चपलीने मारी. ती काय हेतू असतो तिचा त्या मागे? तिला माहित आहे काठीचे वार शरीरावर होतील, दुसऱ्या दिवशी विसरून जाईल, वळ बुजले का विसरून जाईल. पण चपलीचे वार मनावर होतील, दुसऱ्या दिवशी लाज पडल, काल आपल्याला चपलीने हाणलंय, आज पिऊ पण थोडी कमी पिऊ. मनावर वार होतात चपलीचे. सगळ्या वस्तूंना देवळात प्रवेश आहे, पण चपलीला प्रवेश नाही देवळात. एखादं पोरगं म्हटलं 8,000चा बूट आहे माझा, मंदिरात घालून जाऊ द्या, आणतील वारकरी. 8,000चा नाही, 8 लाखाचा असेल ते, बाहेर काढ खेटर. बरोबर आहे का नाही? मंदिरात प्रवेश नाही चपलीला. आणि या हिंदुस्थानाच्या मातीत एक व्यक्ती चपला शिवत बसलेली होती हो रस्त्याच्या कडेला. कोणी पण यायचं, ए चल शिव पटकन, मला गडबड आहे, पॉलिश करून दे, गडबड आहे मला. ते चालू असायचं त्यांचं ते काम. पण खचले नाही, निराश नाही झाले. आलो जन्माला, चांबाराच्या घरात आलो जन्माला, चपला शिवायचं काम वाट्याला आलं, पण स्वतःला कमी नाही लेखलं. अभ्यास केला की साधू संतांनी जर आमच्यासाठी वहिवाट तयार करून ठेवली असेल, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे. काही साधू संत मायबापांनी जर आमच्यासाठी मार्ग तयार करून ठेवलेला असेल,
आणि त्यांनी जर आम्हाला उद्धाराचा मार्ग सांगितला असेल, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवे दिला देह भजना गोमटा, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम काय करतोय यापेक्षा मुखानं राम म्हणतोय का नाही हे महत्वाचं असल्यामुळं त्या व्यक्तिमत्वानं चपला शिवता शिवता अपूर्व अशा प्रकारचं नामस्मरण केलं, भगवत चिंतन केलं, भजन केलं. येईल त्याला राम राम म्हटले आणि ते काम करता करता भगवंताचं भजन केलं. दादा ते व्यक्तिमत्व इतकं मोठं झालं, इतकं मोठं झालं, इतकं मोठं झालं की एक दिवस कामाचा लोड होता जरा. आणि तुम्ही बघा प्रत्येक गिऱ्हाईक घाईवर आहे. आता गावात तो कटिंग करणारा कार्य करताय, 17 हात आहे का त्याला, पण प्रत्येकाने यायचं म्हणायचं किती वेळ लागल. ते म्हणते अरे थांब 2 नंबर आहे, मला घाई आहे. म्हणजे गिऱ्हाईक घाईवर आहे, पहिलं बसून येते. आणि प्रत्येकाला क्वालिटी पाहिजे. केस कापायला बसलं ना त्याला म्हणणार असे काप, कोणी विचारलं पाहिजे कुणाकडं कापितो. क्वालिटी पण पाहिजे आणि सर्व्हिस पण फास्ट पाहिजे. रिंगटोन चांगले. काल एकाची कीर्तनात वाजली ऊ अंट वाम मामा. काय करायचं, सगळं वातावरण बिघडलं अख्खं. पोषक आहे रिंगटोन. ते घाईवर लोक आणि कामाचा मोठा पसारा पाडलाय. करतो सरकार, चाललं कामाचा वेग चालला, भजन चाललं आणि मायबाप काय देवाला साकडं पडलं. अहो भगवंतानं वैकुंठ सोडलं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या शेजारी येऊन बसलं आणि चपला शिवू लागलं. नारदाच्या गादीवरनं आम्हाला सांगावं लागतं भाविकांना, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले बिनी. अहो आमच्या रोहिदास महाराजांना जगाचा बाप भगवान परमात्मा चपला शिवू लागला हो. आणि मी म्हणालो ना चपलीला मंदिरात प्रवेश नाही, म्हटलो ना मी आता चपलीला मंदिरात प्रवेश नाही. काल नव्हता, आज नाहीये आणि उद्या पण नसणार आहे. चपलीला मंदिरात प्रवेश नाहीच आहे हो, पण चपला शिवणाऱ्याचं मंदिर झालं. हा हिंदुस्थानाचा इतिहास, हा इतिहास आहे हो हिंदुस्थानाचा. उच्च नीच काही नेने भगवंत आणि तिष्ठे भाव भक्त दे कोणिया. अहो त्या संत शिरोमणी रोहिदास महाराजांना डोक्यावर घेतलं लोकांनी आणि आज देशभरात रोहिदास महाराजांची पुण्यतिथी होते. रोहिदास महाराजांची देवळं उभी केली या हिंदुस्थानाने. हा हिंदुस्थानाचा इतिहास आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे जिथे दिव्यत्व प्रगट झालं, जिथे जिथे अवस्था प्राप्त झाली आणि जिथे जिथे काहीतरी अभिनव दिसलं, तिथं तिथं हिंदुस्थानाने मस्तकच टेकवलं. हा हिंदुस्थानाचा इतिहास. दुर्दैव तुम्हाला सांगतो, आपल्या हिंदू धर्मियांमध्ये फूट पाडण्यासाठी षडयंत्र मोठ्या प्रमाणात झाली आणि नाण्याची एक बाजू तिला तेल मीठ मिरची लावून अशा पद्धतीने भिनवली की पोरांची डोके खराब करायचं काम केलं. म्हणजे जे सांगायला पाहिजे होतं ते पुढच्या पिढ्यांपासून लपवलं गेलं आणि जे झाकायला पाहिजे होतं ते ठासून ठासून सांगितलं गेलं आणि हिंदुस्थानामध्ये फूट पाडायला कारणीभूत ठरल्या काही गोष्टी. ह्या हिंदुस्थानाची माती संकुचित वृत्तीची नाहीच आहे, अजिबात नाही. हे लय मोठ्या मनाचा आहे हा देश. या देशाचं नावच भारत आहे. काय नाव आहे देशाचं? भारत. भा म्हणजे ज्ञान, भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे आसक्त असणे. नेहमी ज्ञानाच्या ठिकाणी, प्रकाशाच्या ठिकाणी आसक्त असणाऱ्या लोकांचा जनसमुदाय म्हणजे भारत देश.
नेहमी ज्ञानाची पूजा करणारा, गुणवंतांचा आदर करणारा समाज जर कुठं पाहायला भेटतो तर तो भारतात पाहायला भेटतो. मोठ्या विचाराचा. तुम्ही बघा, तळागाळातून आलेली माणसं इतकी मोठी झाली, इतकी मोठी झाली, आणि त्यातली त्यात वारकरी परंपरेचं तर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्म टिकवण्याचं काम जर कोणी केलं तर ते आपल्या वारकरी संप्रदायानं. साधारणपणे 12व्या शतकामध्ये परकीय आक्रमणकर्ते या देशात शिरले बरं का, 12व्या शतकात. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा ज्ञानानं पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, 12व्या शतकातला आहे. परकीय आक्रमणकर्ते मोठ्या प्रमाणात या देशात घुसखोरी करताय, इथला धर्म बाटवताय, इथली मंदिरं पाडतायत, आया बहिणींची आबरू लुटताय, गायींची कत्तल करताय, धर्म संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताय. पण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतो आणि मायबापांनो इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मायबाप ही परकीय आक्रमण सुरू असताना सुद्धा कपाळावरचा टिळा, मुखातला राम आणि खांद्यावरचा भगवा जर कोणी टिकवून ठेवला तर तो वारकरी संप्रदाय. आपण म्हणतो यांनी टाळ कुटायचं सोडून दुसरं काय केलं. यांनी टाळच नाही कुठले, महाराष्ट्रातला हिंदू धर्म सुद्धा टिकावला. धर्माचे पालन हो, धर्माचे पालन हो, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, करणे पाखांड खंडन, हे जी आवा करणे काम हो, भेज वाढवावे ना, हे जी आवा करणे काम, बीज वाढवया ना, वाढवावे ना, वाढवावे ना. जय श्रीराम. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. यांनी मात्र धर्म टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि टिकवून ठेवला महाराज. म्हणून वारकरी संप्रदाय आणि मोठ्या प्रमाणात काम झालं दादा, मोठ्या प्रमाणात. यारे यारे लहान थोर, याती भलती, नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. अहो काय सांगितलं जातं पोरांना, लय अन्यायी लोक, लय पाताळ यंत्री लोक, लय षडयंत्री लोक, आणि त्या पोरांची डोकी खराब केली जातात. आणि तुमचं आमचं काम आहे खरं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. त्या पंढरपुरामध्ये एक महाराचं पोरग चौकात उभं राहिलं पंढरपूरच्या. स्वातंत्र्यानंतर नाही, 700 वर्षापूर्वी, 700 वर्ष मागं जायचंय या हिंदुस्थानाचा इतिहास बघायला. ते महाराज बोर्ग पंढरपुरातल्या चौकात उभं राहिलं आणि चौकात उभं राहून दौंडी वाजवून सांगितलं की आता सगळ्यांनी आमच्यात यान शुद्ध होऊन जा. नटखट यावे शुद्ध होऊन जावे, नटखट यावे शुद्ध होऊन जावे, नटखट यावे शुद्ध होऊन जावे, नटखट यावे शुद्ध होऊन जावे. दौंडी पिटवी भावे चोका मेरा, दौंडी पिटवी भावे चोका मेरा, दौंडी पिटवी भावे चोका
वाट ही चालावी पंढरी टाळी वाजवावी उडी उभरावी वाट ही चालावी पंढरी टाळी वाजवावी उडी उभरावी वाट ही चालावी पंढरी टाळी वाजवावी उडी उभरावी वाट ही चालावी पंढरी जय श्रीराम. संत शिरोमणी चोखोबाराय महाराज महाराजच्या घरात जन्माला आले आणि पंढरपुरातल्या चौकात उभे राहिले. मी का म्हटलं माहिती का चौकात उभे राहिले? कारण अपंगच तसा आहे. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे आणि दवंडी पिटी भावे चोखा मेळा. आता दवंडी चौकातच दिली जाते ना. का दवंडी द्यायचं म्हटलं कोण म्हणते चल रे एका कोपऱ्यात जाऊ. दवंडी द्यायची म्हटल्यावर चौकात, आणि ते पण मेन चौकात जिथं सगळा समाज जमतो ना तिथं दवंडी द्यावी लागते. आणि 700 वर्षापूर्वी ते चोखोबाराय महाराज पंढरपुरातल्या चौकात उभे राहिले आणि दवंडी वाजून सांगितलं, आता जसे असाल तसे, अज्ञानी असाल, ज्ञानी असाल, हुशार असाल, पागल असाल, जसे असाल तसे आमच्यात या आणि शुद्ध होऊन जा. कुठून भेटले असल व ताकद? वाद होते ना, लय स्पृश्य अस्पृश्य वाद होता, उच्चवर्णीय कनिष्ठवर्णीय वाद होता. मग त्या पोराला ही ताकद आहे बघा. शेवटी काम करायचं म्हटलं कोणतरी पाठीशी पाहिजे. आज 2024 मध्ये सुद्धा एखादं जेव्हा धडाधड विधानं करीत घाबरतच नाही कोणाला, तेव्हा लोक समजून घेतात. एक तर सपोर्ट मुंबईतून असल, मुंबईतला नसल तर नागपूरचा असल, आणि दोन्हीकडचा नसल तर बारामतीचा 100%. आणि बारामतीच्या सपोर्टचं वैशिष्ट्य असं आहे, लवकर कळतच नाही हाय म्हणून. सुजल्यावर कळत इथं आणलं होतं. खरंय ना. आणि मग 2024 मध्ये आज कायद्याचं राज्य आहे, तरी सुद्धा पाठीराखा कोणीतरी असावा लागतो. काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी एक लढ मानणारा हात असावा लागतो. कोण चोखोबारायांच्या मागं उभं राहिलं? त्या काळात संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज या 18 पगड जातीच्या पोरांच्या मागं उभं राहिले आणि म्हटले आपल्याला फक्त धर्म टिकवायचा आहे, बाकी कशाचे काही घेणं देणं नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. अहो ज्ञानाचे दीप जगात प्रज्वलित करण्यासाठी सगळ्यांना असं पदरात घ्यायला सुरुवात केली. आणि हे बघा, प्रत्येक काळामध्ये तुम्हाला 100% सज्जन माणसं सापडणं शक्य नाही. आज गोंडेगाव लय साफ झालंय, 1 नंबर साफ झालेलं आहे. साफ म्हणजे स्वच्छ झालेलं आहे गोंडेगाव. लोक हुशार झाली, तरी सुद्धा एखादं कवायना नालायक असेल का नाही आपल्यात? असेल का नाही? बरं, नाही आत्ता त्याचा नालायकपणा दिसला तरी निवडणुकीच्या काळात त्याचे कारनामे दाखविलच का नाही? ते त्याच्या लायकीवर जाणारच. ते तुम्ही गावात रामगिरी महाराज आणा, नाही तर संग्राम बापू आणा, नाही तर योगी आदित्यनाथ आणा, ते जे सडका किडा आहे ना, तो बरोबर स्वार्थाच्या वेळी त्याची पोळी भाजायसाठी वाटेल त्या थराला जाईल. मग 2024 मध्ये सगळी माणसं सज्जन सापडणं शक्य आहे का? नाही. मग सगळी नालायक आहे का? नाही. शहाण्या माणसानं समजून घेतलं पाहिजे की समाज हा संमिश्रित असतो, चांगल्या वाईटाचा मेळ असतो. त्याच्यात चांगलं आपण शोधलं पाहिजे, चांगलं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हा झालं ना, नालायक लोक होती ना, अहो म्हटली ना, ए काय आलंय हे, काय तुमच्या डोक्यात शिरलंय, म्हटले यारे यारे लहान थोर, देवळात सगळ्यांना प्रवेश नाही देणार म्हटले आम्ही. आडमुठ गावात असणारच ना कोणतरी. त्या काळात पण आडमुठ होतेच. ते म्हटले
देवळात नाही प्रवेश देणार म्हटले, सगळ्यांना नाही येऊन देणार मंदिरात. दादा, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना देवळात प्रवेश होता, संत शिरोमणी नामदेव महाराजांना देवळात प्रवेश होता. पण हे काय म्हटले माहितीये का त्या काळात, हे महापुरुष ते म्हटले, तुम्ही देवळात येऊ देत नसाल तर आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात फड मांडू. आणि तो जो वारकऱ्यांसाठी फड मांडला होता ना चंद्रभागेच्या वाळवंटात, तो पंढरपुरात लई गर्दी झाली म्हणून तिकडे जागा मिळाली अशातला भाग नव्हता. ते देवळात विशिष्ट लोक येऊ द्यायला तयार नाही. मग एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञान राजा गोपाळांसी लाया वाटी. अहो, एक टाळी, एक नाम, आणि सगळ्यांनी एकजुटीने एक टाळी वाजवली. आणि हिंदू धर्माचं काम पुढे नेण्यासाठी वारकरी संप्रदायाने कष्ट घेतले. मग त्यात सगळेच होते, चोकोबाराय महाराज होते, गोरोबा काका होते, संत शिरोमणी नामदेव महाराज होते, आमची जानाबाई होती, सगळे. पण मग आता पुढच्या पिढ्यांना कोण सांगणार हे? आज तुमची आमची सर्वात मोठी जबाबदारी जर काय तर हे छोट्या छोट्या घरांमध्ये राहणारी जी लोक आहे ना, कुठंतरी आपल्यापासून वेगळे आहोत असं त्यांना जे वाटायला लागलं ना, त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि तुम्ही आम्ही एकच आहोत याची जाणीव त्यांना करून देणं तुमची आमची जबाबदारी. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आज मोठ्या प्रमाणात आपले लोक जे ख्रिश्चन व्हायला लागले, विशेषतः आदिवासी भागातले, आपण त्या लोकांना दोष देतो. अरे पण त्यांची शिक्षण नाही झालेली अजून. त्यांच्यासाठी 5,000 रुपये म्हणजे 5 कोटी रुपयांइतके, हे कधीच विसरू नका. नुसतेच आपण म्हणतोय आदिवासी पट्ट्यातली लोक आपली ख्रिश्चन धर्मात चालली, तुमचं आमचं काम नाहीये. जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या घरात जी पोरं जन्माला येतात त्यांना वया पुस्तकं नेऊन देणं तुमचं आमचं काम नाही. दिवाळीला फराळ नेऊन देणं तुमचं आमचं काम नाही. त्यांना मूळ प्रवाहात घेणं तुमचं आमचं काम नाही. ते त्यात कुठंतरी कमी पडलोय. आज हिंदुस्थानात जे जय भीम जय मीमची घोषणा ऐकायला येते ना, त्याला फक्त तुम्ही समाजाला दोष देऊ नका, कुठेतरी आपली पण चूक आहे त्यात. नाही जर आपण पोहोचलो सगळ्यांपर्यंत तर पोरं डायव्हर्ट होणार आहे. कुणीतरी त्यांना सांगणार आहे की तुम्ही ज्यांना तुमचं समजताय ते तुमचे नाही. म्हणून ते सागर भाऊंनी जे मनावर घेतलं ना, जय भीम जय मीम चालणार नाही, शिवशक्ती भीमशक्तीत चालेल महाराष्ट्र. आणि त्याच्यासाठी इतिहास सांगा की ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, नामदेव महाराजांनी काय केलं. अहो, आज सगळ्यांना सारखे हक्क मिळावे म्हणून प्रयत्न जर कोणी केले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. काय मला कधी कधी त्या व्यक्तिमत्वाबद्दल आई म्हणावं असं व्यक्तिमत्व आहे हो, बाप म्हणावं असं नाही हो, आई म्हणावं असं व्यक्तिमत्व आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. का तुम्हाला सांगतो, काय या देशाची काळजी असेल राव, काय काळजी असेल या हिंदुस्थानाची. सगळ्यांच्या विरोधात जाऊन बाबासाहेब म्हणाले, जर धार्मिक आधारावर तुम्ही 2 देश केलेच, धर्माच्या आधारावर, तर सगळे हिंदू हिंदुस्थानात आणा आणि इकडचे सगळे मुसलमान पाकिस्तानात जाऊ द्या. का? मुसलमान ह्या हिंदुस्थानाचा कधीच होणार नाही हे 70 वर्षापूर्वी बाबासाहेबांना कळालं होतं. काय दूरदृष्टिकोन असेल. बाबासाहेब म्हणाले, हे संविधानापेक्षा शर्यत कायद्याला जास्त महत्व देतील, हे संविधानाला महत्व देणार नाही, हे नेहमी यांचा अजेंडा पुढे घेऊन जायला बघतील. मला असं वाटतं की बाबा 70 वर्षापूर्वी बाबासाहेबांना जे कळालं ते 2024 मध्ये काही नालायकांना कळा ना. एवढे हिंदूंच्या विरोधात षडयंत्र चालू आहे आणि बाबासाहेबांना ते कधी कळालंय. काय दूरदृष्टिकोन असेल, काय व्यक्तिमत्व असेल, काय विचारसरणी असेल. वाचा तुम्ही बाबासाहेब एवढं परखडपणे बोलले होते. तेव्हा म्हटले नाही माझ्यावर टीका होईल,
धार्मिक वाद निर्माण करतोय. नाही, जे खरं आहे ते खरं आहे. आणि तुका म्हणे भीड कोटी, लाभ विचाराची कोटी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा बाबासाहेबांवर प्रचंड प्रभाव होता, प्रचंड. मूकनायक मध्ये पहिलं प्रमाण जे असायचं ते जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग असायचा. बाबासाहेबांच्या त्या मूकनायक जे त्यांनी चालू केलं होतं पत्र, त्यात ते म्हणाले करा. काय दूरदृष्टिकोन असेल बाबासाहेबांचा. आणि वस्तुस्थिती हो, काही जमात संविधानच मानायला तयार नाही. मी जास्त नाही पण वर्तमानातलं सांगतो तुम्हाला. त्या बदलापूरमध्ये त्या हरामखोर अक्षय नावाच्या पोरानं 3 आणि 5 वर्षाच्या पोरींवर जबरदस्ती केली. प्रकार किती क्रूर आहे. माणूस केला काळीमा फासणार आहे. पण बघा बदलापूर पेटलं. बदलापूर मधला सामान्य माणूस पेटून उठला, रेल्वेचा रुळ अडवून धरला भाऊ. आणि घोषणा काय होता माहितीये का, त्याला फाशी द्या. समाज कोणता आहे तिथं? सगळा हिंदू समाज आहे जमलेला. काय म्हणतोय? त्याला फाशी द्या. आंदोलक काय म्हणतोय? त्याचा एन्काउंटर करा. दादा, एवढं क्रूर कर्म घडलंय, माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पण आंदोलनाला साठी पेटून उठलेला माणूस संविधानाच्या पुढे जायला तयार नाहीये. का? तर इथला हिंदू संविधानाचा तेवढा आदर करतो. अहो म्हणता आलं असतं ना आम्ही मारून टाकतो, आमच्या हवाली करा. नाही ना, फाशी द्या संविधानाला धरून, एन्काउंटर करा संविधानाला धरून. कळालं? ही हिंदूंची ओळख. आता दुसरी बाजू सांगतो. महाराष्ट्रातील थोर संत महंत रामगिरीजी महाराज. माग कोण बोलतय रे? काय झालं त्यांना? ते पाठ करून येत नाही म्हणून माझी अडचण आहे. पाठ असलं ना मग तिकडं पंखे वाजवा, मग काय काय सगळं कॅसेटच असते ना ती. मला लई पिन ड्रॉप सायलेंट लागते तेव्हा काहीतरी चांगलं आठव. आता तुम्ही वाईट नका मानू, पण त्या जनरेटरचा मला त्रास होतोय मला. हा, मग बघा आता तुम्हीच ठरवा 10 वाजेपर्यंत कसं बसायचं. हे बारीक बारीक बघा ना कसे देवासारखे बसले. सोन्याचे नाणे सगळे आणि टिळा लावून पुन्हा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. संविधानाच्या पुढे जायला तयार नाही हिंदू समाज. काही घडू द्या घटना, त्याच्या पेक्षा वाईट घटनाच नाही घडले. मी तर म्हणतो मागे झाला कधीच, पुढे घडल असं वाटत नाही. पण तरी फाशी द्या, एन्काउंटर करा. सागर भाऊ, महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी उभं आयुष्य देशाच्या कल्याणासाठी समर्पित केलंय. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविते परोपकारे. महंत रामगिरीजी महाराज जगातल्या काही घडलेल्या घडामोडींचा सगळा आवाका घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्यांचं अंतःकरण द्रवीभूत झालं. आणि ते द्रवीभूत झालेलं अंतःकरण या देशाच्या चिंतेपोटी, देशाच्या काळजीपोटी, ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे काही वक्तव्य केली गेली. आणि ती वक्तव्य केल्यानंतर देशभरात मुसलमानांनी मोर्चे काढले महंत रामगिरीजी महाराजांच्या विरोधात. माझा मुद्दा पुढे, काढू द्या मोर्चे. संविधानानं तो अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला दिलेला आहे. मोर्चे काढू द्या. पण मोर्चातली घोषणा फाशी द्या अशी नव्हती. मोर्चातली घोषणा एन्काउंटर करा अशी नव्हती. मोर्चातली घोषणा होती गुस्ताके नबी को एक ही सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, संविधानामध्ये सरतन से जुदाचं कुठं कलम आहे का? मग कोण संविधान संपवायला लागले? तुमचं आमचं काम आहे
काना कोपऱ्यात पोचून जगाला ओरडून सांगणं की इथलं संविधान जर टिकवायचं असेल तर इथला हिंदू टिकवावा लागेल. इथला हिंदू संविधान टिकवेल. आणि जेव्हा इथला हिंदू अल्पसंख्याक होईल आणि हे जे असे आहे सरतन से जुदाची घोषणा देणारी पिलावळ ही जेव्हा वाढेल तेव्हा कशाचं संविधान आणि कशाचा कायदा? अहो जे आंघोळी करते नाही ते कायदा पाळत असतात का? नाही नाही, प्रश्नचिन्ह ही सगळी नाही पुढे जायला तयार. संविधानाचा आदर करणारा हा आपला सगळा समाज आहे. नाही, नको. नियम, कायदा, शिस्त ही टिकवणारा ती आपली ओळख आहे. म्हणून मी काय सांगतोय माहितीये का की हिंदू धर्म हा हिंदुस्थानातील फक्त एक धर्म नाहीये, तर हिंदू धर्म ही हिंदुस्थानाची गरज आहे. गरज आहे ती गरज. तो धर्म टिकला. तुम्ही बघा हिंदूंचा मोर्चा असू द्या, पोलीस पिकनिकला आल्यासारखे फिरतात. पोलीस आहे ना, हिंदूंचा मोर्चा असू द्या जणू काय पिकनिक आहे आज. पोलीस मस्त एकमेकांच्या हातात टाळ्या देतील, गप्पा मारत बसतील, टेन्शन नसतं. का? त्यांना माहिती आहे मोर्चा हिंदूंचा आहे. पण तोच जर परधर्मियांचा मोर्चा असला ना, पोलिसांचे तोंड असे असतात, मनातल्या मनात म्हणत राहतात, आज दगड डोक्यात लागल का मेंदूत लागल का पाठीत लागल. स्ट्रेस मध्ये असतात महाराज पोलीस सुद्धा, प्रशासन सुद्धा. का? त्यांना माहित आहे काय थराला जाऊ शकतात. आणि आपण मात्र ते सगळे संस्कार जोपासले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठा प्रयत्न केला त्यांनी. म्हणजे जगापासून तर हिंदुस्थानाला वाचवलंच पाहिजे, पण हिंदुस्थानातल्या ज्या काही अडीअडचणी आहे, ज्या समस्या आहे, त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. पण त्यांच्याच बरोबरीने एक व्यक्तिमत्व अजून काम करत होतं. त्यांचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर. वाईट वाटतो की सावरकर पोरांना सांगितलेच जात नाही. अहो इतकं कडवट हिंदुत्व होतं ना, इतकं कडवट हिंदुत्व होतं. त्यांना सुद्धा दूरदृष्टिकोन त्यांच्या लक्षात आलं होतं की हिंदूंचं वाटोळं जर कोणामुळं होईल तर हिंदूंमुळं होईल. आणि म्हणून ते म्हणाले की आता जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपल्याला हिंदू म्हणून एकत्र यावं लागेल, तेव्हा हा देश टिकेल. आणि युक्तिवाद काय मांडला? हे बंद करा म्हटले, तुमचं स्पृश्य अस्पृश्य, हा मोठा आणि तो लहान. हिंदू धर्म एकजूट झाला पाहिजे म्हटले. पर्याय काय? काय नाही म्हटले. हिंदू धर्मांतर्गत ज्या जाती आहे, मी सावरकर जे बोललेले ते सांगतोय आणि त्याला माझं अनुमोदन आहे. हिंदू धर्मांतर्गत ज्या जाती आहे त्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह होऊ द्या म्हटले. पुढच्या 2-4 पिढ्यांमध्ये जात विसरून जातील आणि हिंदू धर्माच्या नावानं एकत्र राहतील. हे तेव्हा नाही कळलं, आता कळायला लागलं. हे तेव्हा कळालं असतं ना तर आता उपोषण करायची वेळ नसते आली. हे तेव्हा त्यांना कळालं होतं की म्हणजे कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे. हे कधी कळालं सावरकरांना. आणि माय भावांना माहित नसेल, काहींना आडमुठ होतेच. ते म्हटले छे हे येड झालं. म्हटले याला काय कळतंय. म्हटले देवळात सगळ्यांना प्रवेश द्या, बंद करा तुमची नाटकं. भगवंत जर लहान मोठा काही बघत नाहीये तर आम्ही कोण माणसात भेद करणार आहे. आणि देवळात प्रवेश द्या, आडमुठ आडवे झाले. म्हटले नाही जमणार, नाही देऊ शकत. म्हटले आम्ही. सागर भाऊंला माहिती आहे इतिहास. स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीत गेले आणि रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली.
आणि त्या पतित पावन मंदिरामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना प्रवेश देणारा पहिला क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर. कोण सांगणार आहे पुढच्या पिढ्यांना माहितच नाही. पहिल्यांदा देवळात सगळ्यांना प्रवेश देणारा क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर. पण आम्हाला शिकून टाकलं, ब्राह्मणांना शिव्या घाला. वाटोळं तुमचं आमचंच होणार आहे. ह्या हिंदू धर्मात अशी एकही जात नाही ज्या जातीत सगळीच माणसं सज्जन जन्माला येतात, आणि या हिंदू धर्मात अशी एकही जात नाही ज्या जातीत सगळी नालायक जन्माला येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मणाच्याच घरात जन्माला आला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी घोडखिंडीत उभा राहून लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे असा म्हणणारा बाजी प्रभू देशपांडे ब्राह्मणाच्याच घरात जन्माला आला. पोरींकडे वाईट नजरेने पाहणारा, जबरदस्ती करणारा रांझ्याचा पाटील मराठ्याच्याच घरात जन्माला आला, आणि आया बहिणीकडे वाईट नजर करून पालता हातपाय तोडले जातील असा म्हणणारा माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज पण मराठाच जातीत जन्माला. काय तेच तर संतांनी सांगितलं ना, उच्च नीच काही नेने भगवंत, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ते म्हटले मला जातीशी कर्तव्य नाही, ज्याच्या मुखात माझ्या भगवंताचं नाम आहे तो माझ्यासाठी धन्य आहे. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर, ज्ञानाबाई भक्त करुणा कर, हे ज्ञानाबाई भक्त करुणा कर, ज्ञानाबाई भक्त करुणा कर. न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर, ज्ञानाबाई भक्त करुणा कर, ज्ञानाबाई. हे न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा कर, भक्त करुणा कर, ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर, ज्ञानाबाई. अहो पहिल्यांदा जर सुरुंग कशाला लावला तर जातीय वादालाच लावला, आणि सगळ्यांची वज्रमूठ 700 वर्षात. आज 50 वर्ष पक्ष टिकवणं अवघड झालं. पक्ष नारळ फुटावा तसे पक्ष फुटत आहे. प्रत्येक वेळी नारळ फोडल्यामुळेच पक्ष फुटताय का काय काय माहिती बा. फोडाफोडीची सवय. 50 वर्षापेक्षा जास्त पक्ष टिकाना, पण 700 वर्ष झाली वारकरी संप्रदाय टिकून आहे. खोलात जाऊन अभ्यास करा. फक्त एकच कारण आहे, जातीपेक्षा धर्माला जास्त महत्व दिलंय. आणि याती भलती नारी नर, नारीचा सन्मान करायला पुन्हा शिकवलं वारकरी संप्रदायानं. आता नवरात्रोत्सव सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा जे सांगितलं गेलं ना, बाईचा जन्म चांगला नाही, सगळं खोटं सांगितलं गेलं, चुकीचं सांगितलं गेलं. तुम्हाला फक्त बाईकडं वाईट नजर करून पाहणारा रावणच सांगितला, पण बाईसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून सोन्याची लंका जाळणारा आमचा राम सांगितला नाही. दोन अँगल आहे, दोन बाजू आहे. कोण म्हणतं स्त्रियांवर सगळ्यांनी अन्यायच केला? स्त्रियांना सुद्धा मूळ प्रवाहात आणण्यासाठी आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी प्रयत्न केले. तुम्हाला जर पुढच्या काळात कोण म्हटलं ना बाईचं कीर्तन असल्यावर मी येणार नाही, त्याला म्हणायचं तुला राम राम.
खरं मी तुम्हाला सांगतो, ही परिवर्तन घडवा समाजात. अजून सुद्धा काहींची पुरुषी मानसिकता जायला तयार नाही. अहो जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, सईबाई, अहो संत स्त्री संतांची मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे. आणि 2024 मध्ये जर एखादा स्त्रीला कमी लेखत असेल ना, त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे. आणि एकमेव कारण आहे, मी तुम्हाला सांगतो, मी लय अभ्यास केला, पण त्यांचं काय असं चुकलं, त्यांना कायम डॉमिनेट करायचं, त्यांना मूळ प्रवाहात येऊ द्यायचं नाही, माणसात येऊ द्यायचं नाही. एकच उत्तर होतं त्याच्या मागं. अनेक वर्षापूर्वी पुरुष जातीला कळालं होतं, या आपल्यापेक्षा हुशार आहे. आणि जे भामटे पुरुष होते त्यांनी विचार असा केला की महिला आपल्यापेक्षा हुशार आहे, उद्या ह्या जर पुढे गेल्या तर धुणे भांडे का आपण करायचे का? बस एवढ्या स्वार्थापोटी फक्त ती पुरुषी मानसिकता कायम जोर धरत राहिली आणि त्यांना चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवलं. पण आज आपल्याला कळतंय की तो हिंदुस्थानाचा इतिहास नाही आहे. मी मागाशीच सांगितलं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा होते, नारीचा सन्मान होतो, तिथेच देव वास करतात. तुम्ही बघा, ज्या घरात स्त्रियांना कमी लेखलं जात नाही, स्त्रियांवर अन्याय केला जात नाही, ते घर प्रॉफिट मध्ये. आणि जे सारखं बायकोला म्हणताना वय घरात 7.5 लाख रुपये कर्ज आहे, फिटतच नाही. कसं फिटल? लक्ष्मीचा अनादर आहे ना त्या घरात. अहो मला एक सांगा, आपल्या हिंदुस्थानाचा देव कोण आहे? महादेव. देवों का देव महादेव. आणि हिंदुस्थानाची देवी आहे जगदंबा. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, महादेवाचा उत्सव किती दिवसाचा आहे? शिवरात्र. देवांचा देव आहे महादेव, पण त्याला किती रात्र आहे? शिवरात्र. आणि जगदंबेला किती रात्र आहे? नवरात्र. हा स्त्रीचा केलेला सन्मान आहे हिंदुस्थान. कोण म्हणतं कमी लेखलं? 9 दिवस दिले त्यांना. फक्त त्या 9 दिवसात काय करायचं ते हल्ली आपल्याला अभ्यास करावा लागेल. नवविधा भक्तीच्या नवरात्रा करीन. त्या 9 दिवसामध्ये नवविधा भक्ती ज्या आपल्या धर्मशास्त्रानं सांगितल्या, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, या नवविध ज्या भक्ती आहे त्या प्रत्येक दिवशी एका भक्तीचा जागर करायचा आहे. पण आपल्यात पडझड एवढी झाली महाराज, त्याला आपलीच लोक बऱ्यापैकी जबाबदार आहे. सावरकर म्हटले होते बरं का भाऊ, की मला परकीयांची जास्त भीती वाटत नाही, परधर्मीयांची भीती वाटत नाही. त्यांना आपण पुरुनुरू म्हटले. मला भीती वाटते ते हिंदू मधल्या फितुरांची, कारण लोहे को लोहा काटताय. आणि हिंदू जेव्हा हिंदूचा विरोधक होतो तेव्हा भविष्य अवघड असतंय. आणि सध्या तेच झालंय बघा तुम्ही. गणेशोत्सवाचं वाटोळं कोणी केलं? हिंदूंनी केलं. आणि तुम्ही म्हणू नका नुसता मंडळाच्या अध्यक्षांनी केलंय. तुम्ही आम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहे. गावात फलक लावला पाहिजे गणेशोत्सवाच्या अगोदर 1 महिना, की मंडळाचा अध्यक्ष जर बेवडा असेल तर वर्गणी दिली जाणार नाही. वर्गणी घ्यायला येणारा गुटखा खाऊन आलेला असेल तर वर्गणी दिली जाणार नाही. गणेशोत्सवामध्ये राती अर्ध्या राती वाजवलं जाणार असेल तर वर्गणी दिली जाणार नाही. हे कोणी केलं पाहिजे? अहो ज्याने 101 रुपये वर्गणी दिली ना, तो गेला पाहिजे संध्याकाळी तिथं कार्यपत्ते खेळत बसले, माय 100 रुपये परत द्या म्हटलं पाहिजे ना. मग तुम्ही आम्ही जबाबदार आहे. हे सगळं जे चाललंय ना वाटोळं होत. हे बघा, बाया नाचवायला माझा विरोध नाही, शेवटी लोककला आहे. कोणाचं तरी पोट पाणी त्या कलेवर अवलंबून आहे. स्त्रिया नाचवायला माझा विरोध नाही, फक्त हिंदू धर्माच्या व्यासपीठावर नाचवू नका.
वर्गणी गणपतीच्या नावानं गोळा करायची, वर्गणी देवीच्या नावानं गोळा करायची आणि नाचवायच्या बाया. मग हिंदू धर्माचा अपमान आहे का नाही? नाचवा ना बाया, बायकोच्या वाढदिवसानिमित्त नाचवा. मी प्रमुख पाहुणा येतो. मी गौतमी पाटीलचा फॅन आहे असं काय करता? मला आवडल, मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवा, पुढच्या खुर्चीवर बसून सगळा कार्यक्रम पाहतो, शिट्टी वाजवायचा प्रयत्न करीतो. फक्त आहे ना, तुम्ही हिंदू धर्माच्या व्यासपीठाची नासाडी नका करू. तुम्ही आहे ना कुत्र्याचा वाढदिवस करा. काय होतं त्याला? आता माग नाही का एकाने बाईलाच्या वाढदिवसानिमित्त बोलावल्या होत्या बाई. शेवटी सर्वाभूती पाय एक वासुदेव, चराचरात तो नाटलाय. मग बाईलाच्या वाढदिवसानिमित्त करा. शुगर कमी झाली म्हणून आम्ही आज लावणी सम्राज्ञी बोलावली. मुळव्यात बरं झालं म्हणून लावण्यांचा कार्यक्रम करा ना हवा. पण चाललंय काय माहितीये का? हिंदू धर्माच्या नावानं पैसे गोळा करायचे आणि हिंदू देवते पुढं हे जे तमाशा चालवलाय ना, हा कुठंतरी थांबवला पाहिजे. आपण थांबवला पाहिजे. आज दांडिया निमित्त आहे हो, सगळा सेटिंग पॉइंट झाला तो. मी आळंदीत राहतो. आळंदी सध्या लग्नाचं हॉटस्पॉट झालंय. परवा एकाला म्हटलं काय सध्या आहे का नाही लग्न बिग्न? म्हटलं आता नवरात्र झालं होईल की सुरू. म्हणजे काय? त्याच्यासाठी ते जुळवाजुळवीसाठी आहे, लपडे करण्यासाठी आहे. ते सागर भाऊने मला चांगलं सांगितलं की आमच्या तालुक्यात दांडिया बंद आहे आणि खेळायच्या असतील तर फक्त महिलांनाच प्रवेश आहे. बरोबर बोलतोय का मी? गरज आहे ती. मला वाटतं हे असं समाजात परिवर्तन करणारी माणसं आहे ना, घराघरात जन्माला आली पाहिजे. का बरं आपणच आपल्या धर्माची नासाडी करायची हो? लोकांनाच दोष देऊन चालणार नाही. आपण पण काही सुधारणा केल्याच पाहिजे, बदल केलेच पाहिजे. जाऊ दे, त्याच्या पुढे जातो. सगळी लोक ऐकत नाही. माझा मुद्दा असा आहे, संध्याकाळी दांडिया खेळायला जर 5,000 पुरी असतील ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गा माता दौडला सुद्धा 5,000च पुरी पाहिजे. समतोल राखा ना. अडचण अशी झाली, दांडिया खेळायला 5,000 पुरी आणि दुर्गा माता दौडला 5 पुरी. त्या उरलेल्या कुठं गेल्या? त्या उरलेल्या भ्रमिष्ट झाल्या. आणि त्याला जबाबदार एकाला दोष देऊन चालणार नाही. भाऊ जबाबदार आहे, आई जबाबदार आहे, बाप जबाबदार आहे, सगळे जबाबदार आहे. का बरं पोरींला तोंड बांधून फिरायला लावताय तुम्ही? अहो, हे जे व्यक्तिमत्व इकडे उभं केलंय ना, छत्रपती शिवाजी महाराज, ते उगीच नाही उभं केलंय. हे परकीय आक्रमणकर्ते जेव्हा आक्रमण करत होते आणि बाईचा चेहरा दिसला का उचलून नेत होते हो नालायक. आणि म्हणून तुम्ही बघा, महाराष्ट्राच्या बाहेरचे जे राष्ट्र आहे भाऊ, उत्तर प्रदेशचा काही भाग, गुजरातचा काही भाग, आपल्याकडे ते ममता स्वीटवाले येतात जिलेब्या विकायला. त्यांच्या बायका अजून पण ते घुंगट घेतात बघा, घुंगट. मी एकाला विचारलं होतं हे घुंगट काय? तो म्हटलं आमच्याकडची प्रथा आहे. प्रथा उगीच पडत नसते, त्याला काहीतरी कारण असतं. आणि जेव्हा ही परकीय आक्रमण सुरू झाले ना, त्यांच्या बाया जेव्हा उचलून न्यायला लागली, तेव्हा त्यांनी ती युक्ती शोधली, बाई तोंड झाकून ठेव, दिसली नाही तर सुरक्षित राहते. पण सागर भाऊ, महाराष्ट्रात ती प्रथा आली नाही. आमच्या महाराष्ट्रातल्या बाया ना, त्यांना तोंड झाकायची वेळ नाही आली. का माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हो, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. हो, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रेतीसाठी वारी झेलले आपल्या निधड्याच्या तीरावर.
माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर हो माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर जय श्रीराम. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे औरंग्यासारख्यांच्या अफजुल्ल्यासारख्यांच्या नजरा आमच्या बायकांवर ज्या पडू दिल्या नाही महिला मंडळावर, त्याला कारण होते छत्रपती शिवाजी महाराज. हातपायच तोडत होते महाराज. मग तो धर्मातला असू द्या, जातीतला असू द्या, नाही तर परधर्मातला असू द्या, स्त्रीचा अनादर केलेला सहनच झाला नाही त्या बापाला. आणि त्याचा परिणाम आमच्या बायांना तोंड झाकायची वेळ नाही आली. मग माय बहिणींनो, जर शिवरायांनी 50 वर्ष फक्त आपल्याला तोंड झाकायची वेळ येऊ नये म्हणून घालवली असेल, तर तो स्कार्फने अख्खं बांधून घ्यायचं आणि फक्त डोळे उघडे ठेवायचे. ही कला आली कुठून? माझी तुम्हाला भावांना विनंती आहे, त्या जर आज असुरक्षित असतील, त्यांना असं वाटत असेल तोंड बांधल्याशिवाय मी सुरक्षित राहू शकत नाही, तर कुठेतरी आपण जबाबदार आहे त्या गोष्टीला. तिला तुम्ही चाकू घेऊन द्या, बंदूक घेऊन द्या, तिला मिरचीचा डबा घेऊन द्या, पण तो तोंड बांधायचा स्कार्फ घेऊन देऊ नका. काय तोंड बांधून फिरत तू? चाकू घेऊन फिर ना बाई. नसतो तुझ्याकडे चाकू तर सागर भाऊ बेगला फोन कर. आहे ना आपले भावंड एवढे ताकदीचे. आणि आज महाराष्ट्रात जर तुम्हाला वाटत असेल की तोंड बांधल्यावर आम्ही सुरक्षित आहे, तर पुढच्या काळात बुरखे तोंडावर आल्याशिवाय राहणार नाही. हा आपला महाराष्ट्र आहे. हिंदू बहुसंख्या या मातीत हिंदू पोरी वागिण्यासारख्या डारकाळ्या फोडत चालल्या पाहिजे रस्त्यानं. जो तुम्हाला तोंड बांधायला लावेल त्याच्या तोंडात मारायचं काम तुम्ही करा. तुम्हाला तोंड बांधायला लावणारे कोण आहे ते मला माहिती आहे, तेवढा मा अभ्यास आहे. त्याच्या तोंडात मारा. नाही ना तोंड बांधायची आपल्याला गरजच नाही, त्याची आवश्यकता नाही. मोकळ्या मनानं चाललं पाहिजे. आणि शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान केला. पहिल्यांदा स्त्री ताकदीने उभी राहिली पाहिजे, पुढे आली पाहिजे. अहो याच मातीत महात्मा ज्योतिराव फुले सारखं व्यक्तिमत्व जन्माला आलं. माझी बायको फक्त माझं घराणं नाही तर उभ्या हिंदुस्थानातली पोरी सुशिक्षित केल्या पाहिजे म्हणून बायकोला शिक्षण देणार महात्मा ज्योतिराव फुले ह्याच महाराष्ट्रात जन्माला आले. हा याच मातीत संत शिरोमणी नामदेव महाराज जन्माला आले की मोलकरी नसली म्हणून काय झालं, ती सुद्धा विद्वान झाली पाहिजे. आणि चहू युगांचा भक्तनामा उभा कीर्तनी आणि पाटे मागे डोळे झाकून उभी ती जनी. आज काळ असा चालू आहे, आमदाराचाच पोरगा आमदार झाला पाहिजे. संपवला आपण तो काळ तसा, पण अजून जरा ताकद लावावं लागल. खासदाराचाच पोरगा खासदार झाला पाहिजे. पण 700 वर्ष माग गेलं तर कळतं संत शिरोमणी नामदेव महाराजांनी माझाच पोरगा माझ्याच पुरी मोठा नाही झाल्या पाहिजे, तर माझ्या दारात भांडे घासणारी बाई सुद्धा मोठी झाली पाहिजे. असं दूरदृष्टिकोन ठेवणारं व्यक्तिमत्व संत शिरोमणी नामदेव महाराज. हा आपला हिंदुस्थान आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला आज जे समाजामध्ये वितुष्ट निर्माण झालेले आहे, जात जातीच्या विरोधात उभी राहिली. आणि जेव्हा जात जातीच्या विरोधात उभी राहते ना, तेव्हा पराभव जर कोणाचा होतो तो धर्माचा होतो. आणि एकमेव कारण आपण मोठ्या माणसानं सांगितलंय, जो समाज आपला इतिहास विसरतो ना, तो समाज आपलं भविष्य घडवू शकत नाही. आणि मग बघा ना आपली किती भूमिका थोर आहे, आपला इतिहास किती थोर आहे, आपले पूर्वज किती थोर विचारांचे होते. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या सुद्धा हीच घटना आली लक्षात, की इथला माणूस सामान्य नाहीये. संकोचोनी काय झालं असे लहान, गेय पोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांड गिळायची ताकद इथल्या मातीतल्या माणसाची आहे. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं. पण याची अडचण आहे, हा विभागल्या गेलाय.
याच्यात फूट पडली आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी एक मंत्र दिला अभंगाच्या पायी. एक एका साया करू, एक एका साया करू, एक एका साया करू, अवगीता जो सोपंत, अवगीता सोपंत, कोण जाणे कैसा पर, कोण जाणे कैसा पर, अवघे सुपंत रे ना, अवघे सुपंत, कोण जाणे कैसा पर, कोण जाणे कैसा पर, एक एका साया करू, अवघे सुपंत, अवघे एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. तुमच्या आमच्या समोर एकच पर्याय की एकमेकांचे हात आपल्याला हातात घ्यावे लागणार आहे, मतभेद विसरावे लागणार आहे, भांडणं तंटे बाजूला सोडावी लागणार आहे. मला परवा एकानं विचारलं महाराष्ट्र पुढं जावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे. म्हटलं पाय वाढायचं बंद केलं पाहिजे आणि हात वाढायला सुरुवात केली पाहिजे. महाराष्ट्र पुढं जाईल, जाईल ना महाराष्ट्र पुढं. अहो आज गावात जी जी परिवार प्रगती पथावर आहे ना, भावा भावांचं जमत हो, जावा जावांचं जमत, सासू सुनांचं जमत, म्हणून ते परिवार पुढे आहे. आणि जे परिवार आज लायाला गेले ना, भावा भावांमध्ये भांडणं आहे, जावा जावांमध्ये भांडणं आहे, सासू सुनेचा 36चा आकडा आहे, वाटोळ झालं. परिवार मोठा वाटत असेल एकजूट, राजकारण चांगलं करायचं असेल एकजूट, आणि धर्म टिकवायचा असेल तर एकजूट. गाव करील ते राव करू शकत नाही, जे गाव करील ना ते राव कधीच करू शकत नाही. शेवटी सगळ्यांना वज्रमुठ बांधून एकत्र येणं काळाची गरज आहे, आणि हल्ली तर प्रचंड गरज आहे बुवा. हे बघा साधू संतांनी सगळं गमावलं पण धर्म कमावला. तुकाराम महाराजांना कोणतरी म्हटलं महाराज प्रपंचाची लय वाताच झाली हो. ते म्हटले संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ते म्हटले मी प्रपंचासाठी जन्मालाच नाही आलेलो, मी पुण्य धर्म वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी जन्माला आलेलो आहे. आणि धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. ते म्हटले आमचा जन्मच धर्माच्या रक्षणासाठी झालाय, त्यामुळे व्यावहारिक सल्ले आम्हाला कोणी देऊ नका. नको म्हटले, व्यावहारिक सल्ले नको म्हटले. त्यांना धर्म महत्वाचा वाटला. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय म्हटले, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. माझा धर्म इतका गोड आहे, इतका देखणा, इतका जगाच्या उपयोगाचा आहे की याचा सूर्योदय जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावू द्या. आणि ज्ञानेश्वर महाराजांना जे वाटतं ना की या हिंदू धर्माचा उदय जगाच्या कानाकोपऱ्यात झाला पाहिजे, ज्या दिवशी हिंदू धर्माचा उदय जगाच्या कानाकोपऱ्यात होईल त्या दिवशी जगाला अनुभवांची गरज नसेल. पण हा हिंदू धर्म आहे जो काय म्हणतो, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरी न तिन्ही लोक. त्यामुळे एक धार्मिक एकजूट, धार्मिक संघटन बांधायची पुढच्या काळात गरज आहे. आपल्या लोकांची डोकी खराब केली जातात. धर्म वगैरे असं काही नसतो, धर्म वगैरे असं काही नसतो असं म्हणणं म्हणजे बाप वगैरे असं काही नसतो असं म्हटल्यासारखं आहे. जन्माला आलेल्याला जसा कोणीतरी बाप असतो तसा जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपापला धर्म असतो. आणि हा हिंदू धर्म भगवान सूर्यनारायण भगवा, भगवान श्रीराम भगवा, भगवान श्रीकृष्ण भगवा, छत्रपती शिवाजी महाराज भगवा, आणि तोच भगवा तुमच्या आमच्या मावळ्यांचा आहे. आयुष्यात प्रेम जर कशाचं करायचं असेल ना, त्या भगव्या रंगावर प्रेम करा, त्या ध्वजावर प्रेम करा. जगातली सगळी भांडणं ध्वजासाठीच आहे. एखादा राजा जेव्हा दुसऱ्या राजावर आक्रमण करतो पहिल्यांदा त्याचा ध्वज उतरवतो ना आपला चढवतो. म्हणून प्रचंड मोठं संघटन करावं लागणार आहे. याच हिंदुस्थानामध्ये एक गट म्हणतोय आम्ही ख्रिश्चन आहे, एक गट म्हणतोय आम्ही मुसलमान आहे. मग येड्यांनो तुम्ही आम्ही हिंदू आहे ना आपल्याला कधी कळणार. खुशाल म्हणतात धर्म वगैरे आम्ही काही मानित नाही. मला पोरं कधी कधी फोन करतात, राव आपल्याच हिंदू धर्मातली लोक आपल्या हिंदू धर्माचा विरोध करतात. मी त्या पोरांना सांगत असतो नाराज होऊ नका, त्या विरोध करणाऱ्यांची फक्त आडनावं हिंदूंची.
या औरंग्या अफजुल्ल्या जेव्हा इकडे आले होते ना तेव्हा कार्यक्रम वाजवून गेलेले. हा मग काय ते काय नुसते लढायच लढत होते का? रिकाम्या वेळात रिकामी कामं केली ना त्यांनी. त्याचा परिणाम आहे हा. या सागर भाऊला जर म्हटलं ना 100 कोटी रुपये देतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोला, हानील ते पुढच्याला. त्या 100 कोटी रुपयांना लात मारील, पण छत्रपती शिवरायांशी गद्दारी नाही करू शकत. का हो? 100 कोटी छोटी रक्कम आहे का? कारण एकच आहे, अंगात जे आलेलं रक्त आहे ना ते हिंदूच आहे. ते रक्त उसळी घेत असं ते सगळं पानाला लावेल पण धर्म नाही पानाला लावेल. ते रक्त आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आम्हाला सुद्धा हे बघा, सध्या निवडणुकांकडे दुर्लक्ष करू नका. हिंदूंचा जर सर्वात मोठा अडचण काय झाली तर निवडणुकांना टाइमपास म्हणून घ्यायला लागली. नेते मंडळीला सुद्धा विनंती आहे, निवडणुका पैशाच्या जोरावर लढवू नका, निवडणुका कामाच्या जोरावर लढवा. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये परधर्मीयांनी एकजूट दाखवून दिली. मुसलमानांचे नेते म्हणायला लागले आम्ही गेम चेंजर आहे म्हणताय, आम्ही रिझल्ट बदलवले, आम्ही 400 पार होऊ दिलं नाही. मुसलमानांचे नेते त्यांचे स्टेटमेंट आहे माझ्याकडं, ते म्हणताय आमच्यामुळं रिझल्ट बदलले. आणि तरी जर हिंदू झोपलेला असेल तर भविष्य अवघड आहे. मी आज कीर्तनातनं तुम्हाला सांगतो, मारुती रायाच्या साक्षीने सांगतो, आई जगदंबेच्या साक्षीने सांगतो, लोकसभेच्या हिंदुस्थानातल्या निवडणुकांमध्ये मुसलमानांनी मुस्लिम धर्माची ताकद दाखवून दिली, ख्रिश्चनांनी ख्रिश्चन धर्माची ताकद दाखवून दिली. आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहे, हिंदूंनी हिंदूंची ताकद दाखवूनच दिली पाहिजे. तुमच्या पाया पडतो हिंदू म्हणून मतदान करायला शिका. सगळे धर्माच्या नावानं मतदान करू राहिले हो. तुम्हाला आम्हालाच काय बुरळ पडली, काय बुरळ पडली? धर्माची एकजूट पुढच्या काळात प्रचंड दाखवून द्या की आम्ही सुद्धा या देशात गेम चेंजर फक्त हिंदू आहे, हे हिंदूंनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे. आणि आता जर एकजूट नाही झालो तर भविष्य अवघड आहे. पहिल्यांदा आपल्याला जाती जातींमधले भांडणं आता टाकावा लागतील. जे लय जात जात म्हणून राहिले ना, 70-75 वर्षात कोणी जातीसाठी काय केलंय त्याचे सगळे पुरावे पोरांकडे. पोरं लय अभ्यास करतात आजकाल. त्याच्यामुळं त्या सगळ्या भ्रमातून बाहेर या आणि मोठ्या प्रमाणात संघटन बांधा. तरुणांना विनंती आहे, तब्येती बनवा, चांगलं खा. काहीच खायला नाही भेटलं ना, माती खा, पण पाव खायचं बंद करा. पाव खाऊन षडयंत्रच हो सगळे, पाव खाऊन आतपाव झाले पाहिजे. पोरं बंद करून टाका ते पाव खाणं. आमच्या परवा एका मित्राने खजूर सुद्धा खाणं बंद केलंय. कारण प्रत्येक खजूर जर थुका लावून येत असेल, मी म्हटलं का बरं खजूर खाणं बंद केलं? तो म्हटलं खजूर खाल्ल्यावर उपवास सुटायला लागला. काळजी वाटायला लागली, काय चाललंय हे? कोणी फळावर थुकत आहे, कोणी पावावर थुकत आहे, कोणी खजुरीवर थुकत आहे, कोणी अन्नात थुकत आहे. सावध व्हा. ताक सुद्धा फुंकून प्या. मी हिंदूंना सांगतो, ताक सुद्धा फुंकून प्या. तुमच्या विरोधात षडयंत्र चालू आहे, भ्रमात राहू नका. सकस आहार घ्या. ज्याच्या कपाळावर टिळा आहे ना त्याच्याकडे खरेदी करा, ज्याच्या कपाळाला नाही टिळा ना त्याच्याकडून खरेदी टाळा. कारण या हिंदूला संपवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार झाली हो. बरं पुरावे आमच्याकडं. तुम्हाला काय ती पाहता काय माहिती, नको तोच कचरा डोक्यात घालत बसतात. मला कधी कधी वाईट वाटतं राव, एवढे चांगला जागर चालू आहे, धर्माचा जागर चालू आहे देशात, आणि रील कशावर बोलतो बनवतोय माहितीये का? लड्डू मुत्यानं अवतार ये. लड्डू मुत्यानी येडं केलंय 7-8-10 दिवसापासून.
तरुण पोरांसाठी बोलतोय, तुम्हाला नाही माहिती. त्यांना दाखवा घरी गेल्या लड्डू मुत्या. काय आपल्या अभिरुचीचे वाटोळं झालं. कोणतरी पंख्याला हात लावला, पंखा थांबवला, जे ते उठसूट पंखा थांबव. हे आपल्या लोकांना ही घाण सवय. ही सगळं हातातून गेलं ना, टाइमपास करत बसायचा, मनोरंजन करीत बसायचं. अहो आज वक्फ बोर्डासाठी आपण भांडतोय की ते वक्फ बोर्ड हटवा, वक्फ बोर्ड हटवा, वक्फ बोर्ड हटवा. पण जेव्हा मागच्या 70 वर्षात ते वक्फ बोर्डाचे कायदे कडक केले जात होते की चोरी करणारच न्यायाधीश, न्याय मागायला चोराकडेच जायचं, चोर म्हटला हे माझं का ते त्याच, असले कायदे बनत होते ना, तेव्हा हा हिंदू झोपला होता. म्हणून आज त्याला भांडावं लागतंय वक्फ बोर्ड दिला करा. तेव्हा जर आपले पूर्वज जागे राहिले असते, जागरूक राहिले असते, तेव्हाच भांडले असते, आज ही वेळ आली नसती. आज आपल्याला तुम्ही निवेदन द्या, सागर भाऊ काम सुरू करा. आता त्या अहिल्यादेवी नगरचं काय करून ठेवलंय? शहराचं नाव अहिल्यानगर आणि तालुका जिल्हा अहमदनगर. मग काय खोड मोडली बा आता ही? बरं कोणासाठी मोडली खोड? पोरांनो निवेदन द्या, मेल करा. म्हणजे गोंडेगाव मध्ये आपल्या बापाचं नाव रामराव आणि गोंडेगावच्या बाहेर गेलं का अब्दुल. काय खोडमोडी कार्यक्रम आहे हा? जर शहराचं नाव अहिल्यानगर केलं तर तालुका अहिल्यानगर करा आणि जिल्हा अहिल्यानगर करा, तर ते बरं वाटल. ते पोचवा आपल्या साधू संत मंत सगळ्यांना सांगा, बाबा करायचं तर ते अख्खं करा बाबा. जसं छत्रपती संभाजीनगर केलं तर सरसगटच करा ना. ते हे खोडमोडी काय कार्यक्रम आहे हा? तर पुढच्या काळात आपण जागरूक राहिलो तर होईल. आपण जर लड्डू मुत्या पाहत बसलो तर कसं काय होईल? चला, तरुणांचं चांगलं संघटन झालंय. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. गोंडेगाव जाग झालेलं गाव आहे, त्यामुळं गोंडेगावला जास्त डोसची गरज नाही. गोंडेगावला एकच डोस महत्वाचा आहे, जाती पाती विसरून हिंदू म्हणून एकत्र या. हा डोस महत्वाचा आहे. सोडून द्या ते सगळं, बाकीचं काही विचार नाही करायचा. हिंदू धर्माच्या नावाने एकत्रित या. आई येडूबाई मातेचं फार जागृत देवस्थान आहे आणि नवरात्रोत्सव करणाऱ्या सगळ्या भाविकांची इच्छा आहे की ते देऊळ इतकं भव्य झालं पाहिजे, इतकं भव्य झालं पाहिजे की आकाशाला गवस निघालणारा त्याचा कळस पाहिजे. म्हणून लेट करू नका, आत्ताच मनावर घ्या नवरात्रोत्सव झाल्यावर, कारण या भावीवाल्यांचा पण फायदा होईल. देवळाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू करा. भव्य देऊळ झालं पाहिजे, त्याच्यासाठी भावी आहे ना आता 7-8-10 जण. त्या भावीवाल्यांना पहिलं पुढं करा. हे बा देवळाचं काम काढलं, आम्हाला 500 नको, आम्हाला 1000 नको. हे देवळासाठी काय करता येईल ते बघा बुवा. तर ते काम घ्या मार्गी लावून. देवळं चांगले आकाशाला गवसने घालणारे देवळं करा. भगवे ध्वज उभारा. दुर्गा माता दौड गावात चालू आहे. शिवप्रतिष्ठानचं खूप चांगलं काम आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचं काम आहे. हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात तत्पर आहे. आणि आपल्या हिंदू धर्माचं वैभव पैलवान सागर भाऊ बेगचं या गावावर विशेष लक्ष आहे. तारीख घेताना सागर भाऊ मला म्हटले, बापू तारीख द्या. म्हटलं कोणाला पाहिजे? म्हटले मला पाहिजे. म्हटले कुठं पाहिजे? माझ्या गावात पाहिजे म्हटले. तारीख लिहून. आता सागर भाऊच्या गावात कोण नाही म्हणेल, नाही म्हणून ते परवडणार आहे का? त्याच्यामुळं सागर भाऊंचं विशेष प्रेम. मला यायला थोडा उशीर झाला. तुमच्या चरणावर मस्तक ठेवून मी तुमची माफी मागतो. चूक झाली माझ्याकडून. पण नवरात्रोत्सव चालू आहे आता. प्रत्येक मंडळाने गाडी अडवली नाही, कोणाला नाही म्हणता आलं बा मला. पण मी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक टेकवितो, मनपूर्वक साष्टांग दंडवत घालतो. आणि माझ्यामुळं जो उशीर झाला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. आणि लेकरू म्हणून माफ करा तुम्ही. पोराला तुम्ही नाही माफ करणार, मग कोण करणार? आणि आपल्या माणसाची माफी मागायला काय तर वाईट वाटायचं कारण नाही. माफी पण मागतो तुमची, तुमचं अभिनंदन पण करतो. मला वाटलं लेट झाल्यावर तोंड पाडतील
पण 10 वाजले तरी तुम्ही इतके फ्रेश आहे, वाजवायचे 10 वाजता सुद्धा तुम्ही टवटवीत आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. ते टवटवीत असणं तुमचं धर्मप्रेम आहे. माझ्या लहान सगळ्या भावंडांचे, कपाळाला टिळा लावणाऱ्या सगळ्या भावंडांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गावातील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाच्या निमित्तानं अत्यंत मधुर अशी गायन साथ करणारे महंत, महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव महंत रामगिरीजी महाराज यांचे पट्ट शिष्य मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण संदीप महाराज वैद्य, आपले मनापासून धन्यवाद. भजन सम्राट हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज वेताळ, रावसाहेब महाराज वेताळ बाबांचे मनापासून धन्यवाद. भजन सम्राट हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज तारहाळ, आपले मनापासून धन्यवाद. येडूआई नवरात्र उत्सव समिती गोंडेगाव समितीचे मनापासून धन्यवाद. आमचे पंकज महाराज गावडे, वारकरी संप्रदायातील एक त्यागी व्यक्तिमत्व, पंकज महाराज गावडे यांचे पाहुणे सन्माननीय डॉक्टर साहेबांचे मनापासून धन्यवाद. आमच्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सागर भाऊ बेग यांचा सगळा मित्रपरिवार, भावासारखं प्रेम करणारा सगळा श्रीरामपूर महाराष्ट्रातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद. पैलवान आकाश भाऊ बेग, त्यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराचे धन्यवाद. बाकी महिला मंडळ टाळ घेऊन उभे आहे, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ टाळ घेऊन उभे आहेत, विनेकरी महाराज, सद्गुरू साऊंड सिस्टीम गोंडेगाव, कीर्तनाच्या कार्यक्रमाला हात साऊंड पाहिजे. कीर्तन कशा पद्धतीने ऑपरेट करायचं त्याची कला त्यांना आलेली आहे. गोंडेगावच्या आमच्या सद्गुरू साऊंड सिस्टीमचे अत्यंत मनापासून धन्यवाद. विशेषतः तरुण भावंडांचा खूप आग्रह होता मी कीर्तनाला यावं, तुमचे धन्यवाद. अजूनही जे कपाळाला टिळा लावत नसतील त्यांनी उद्यापासून कपाळाला टिळा लावायला सुरुवात करा. झाले तर झाले मुख्यमंत्री, मग निगेटिव्ह विचार का करायचा? रिक्षा चालवता कोणी मुख्यमंत्री होत असतं का? सगळे रिक्षावाले फॉर्म भरतील. रिक्षा चालवणार नाही मुख्यमंत्री होत, टिळा लावणार मुख्यमंत्री होते. त्यामुळे टिळा लावायला सुरुवात करा. परवा एकाला म्हटलं टिळा का लावित नाही, ते म्हटलं मी सायन्सला आहे. मी म्हटलं ते अक्षय सारखा याचा सुद्धा एन्काउंटर केला पाहिजे. शाळेत सुद्धा टिळा लावून जा बरं का पोरांनो. मॅडम जर म्हटली ना टिळा का लावून आला, तिला म्हणायचं पिऊन आलेला शिक्षक चालतो आणि टिळा लावून आलेला विद्यार्थी का चालत नाही. त्यामुळं कपाळाला टिळा लावा, मुखानं आपापसात एकमेकाला राम राम म्हणा, जय हरी म्हणा, जय शिवराय म्हणा, जय श्रीराम म्हणा. घरावर भगवे झेंडे लावा, भगव्या ध्वजाचा प्रचंड अभिमान बाळगा, त्याचा अपमान होऊ देऊ नका. घरावर सुद्धा भगवा झेंडा लावा अशी प्रार्थना करतो. एवढ्यातली घटना आहे, ताजी घटना आहे इथल्या देवळात. हे काय समोर हेच मंदिर, हे छोटं मंदिर. अरे बापरे, बर 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 बर. भगवान श्री गणपती बाप्पांच्या मंदिराच्या प्रांगणात कुणीतरी जिहादी प्रवृत्तीच्या नराधमानं मांस आणून ठेवलंय. तर त्या संदर्भात उद्या रास्ता रोको आहे. आणि रास्ता रोको यासाठी आहे की या सगळ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन त्या मांस ठेवणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. म्हणून तर उद्या रास्ता रोकोचं आयोजन समस्त ग्रामस्थ गोंडेगावकर यांनी केलेले. पोरांनो लक्ष ठेवा बरं का जरा. म्हणजे काय आलं माहितीये का, हे जरा जिहादी प्रवृत्ती जर वाढत असेल तर पुढच्या काळात एखादी मिटिंग करू आपण मुख्यमंत्र्यांसोबत, काय काळजी नाही करायची. उद्या सकाळी 9 वाजता
तर रास्ता रोकोचं आयोजन आहे. महिला मंडळ तुम्ही सुद्धा उपस्थित राहा बरं का. नवरात्रोत्सव चालू आहे, तुम्हाला काही भीती नाही. तुम्ही द्यावे आहे सध्या, त्यामुळं तुम्ही जरा रौद्र रूप दाखवा उद्या रास्ता रोकोला. यांना पुढं करा. तर नवरात्रोत्सव जरी चालू आहे तरी उद्या रास्ता रोकोला या. उद्या रविवारच आहे का? सोमवार आहे. हा, तर लहान असू द्या मोठ्या असू द्या सगळ्यांनी त्या रास्ता रोकोला या. बघा, धर्मासाठी या. पुढच्या पिढ्या शिव्या घालतील बरं का नाही तर. आणि व्हिडिओ काढून ठेवा बरं का. रास्ता रोकोला कोण कोण होते तेच ग्रामपंचायतीला उभे करायचे. जे रास्ता रोकोला नसतील ना त्यांचं डिपॉझिटच जप्त झालं पाहिजे. टार्गेटच ठेवा ते. तर उद्याचा रास्ता रोको कायदेशीर, कायद्याला धरून, संविधानाचा आदर करत, कायदा उल्लंघन न करता शांतीच्या मार्गाने रास्ता रोको करा. सगळ्यांना मी विनंती करतो. मला उद्या कीर्तन नाही तर मी थांबलो असतो, पण आता हे नवरात्रोत्सव चालू आहे तर मला कार्यक्रम आहे, मला जाऊ द्या. पण तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा. झालेली कीर्तन रूपी सेवा सागर भाऊंचे विशेषतः पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. या व्यक्तिमत्वाला पुढं काढा. हे सागर भाऊ आहे ना धर्मरक्षकच आहे. ते जीव देईल पण धर्मपानाला लावणार नाही. मी लय अनुभवलं तेवढ्या बाबतीत. कट्टर धर्मनिष्ठा म्हणजे सागर भाऊ बेगे. त्यामुळं त्या व्यक्तिमत्वाला खूप साथ द्या. मी त्यांचा शब्द डावलत नाही दादा. त्यांचा शब्द मी नाही डावलत. मला माहिती आहे माझ्यापेक्षा त्यांची सेवा जास्त आहे, माझ्यापेक्षा त्यांचं धर्मकार्य जास्त आहे. त्यामुळं आपण सगळ्या तरुणांना विनंती आहे, विशेषतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तुका म्हणे सत्य कर्मावा साह्य घातली अभय नरका जाणे विठोबा रखुमाई. जय मावली नादराज ज्ञानेश्वर मावली नादराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. माऊली ले गुरे वेरी वाकुडे गुरे खाली बसा नाही विचारिला अधिकारी आपला. खाली बसा खाली बसा खाली बसा. हो तुका म्हणी नारीश्वर राधा पाया करा तुकाराम पंडलिक वगैरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय.